जय गुरुदेव. एक निर्गुण मूर्ती त्रिभागा आली, गुरुलिंग जंगम ऐशी भासली. तिन्ही मिळूनी एक रूप जई झाली, तोची जंगमात्वा लिंग. या ओवीतून संत शिरोमणी समाधीराजे शिवयोगी मन्मथ माऊली निर्गुण निराकार परमात्म्याची 3 रूप सांगत आहेत. सत चित आनंद, गुरु लिंग जंगम. माऊली या ओवीतून म्हणतात, एक निर्गुण मूर्ती. परमात्मा कसा आहे? निर्गुण निराकार, गुणातीत कांतम परब्रह्म शांतम. तो गुणातीत आहे, शांत स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे, ज्ञान स्वरूप आहे. असा परमात्मा निर्गुण निराकार भक्ताच्या कल्याणासाठी काय झाला? गुरुलिंग जंगम झाला. आणि जो साधक सद्गुरुनाथाला शरण जातो, सद्गुरूकडून त्याला लिंग प्राप्त होतं आणि इष्टलिंगाची पूजा करत असताना त्याला गुरुचं मार्गदर्शन मिळतं आणि शिवयोगी जंगमाचा अनुभव त्याला ऐकायला मिळतो. आणि असा भक्तस्थल, माहेश्वर स्थल, प्रसादी स्थल, प्राणलिंगी स्थल, शरणस्थल आणि ऐक्यस्थल अशी षटस्थल साधना करता करता जीव शिव ऐक्य स्वरूपाच्या अंतिम गंतव्याला पोहोचतो. गंगा जशी सागराला मिळावी तसा हा जीव शिवामध्ये समरस होतो. त्यावेळेस त्याला लक्षात येतं की माझ्या हृदयातलंच चैतन्य गुरु लिंग आणि जंगम रूपानं प्रगट झालेलं होतं. असा ह्या ओवीचा सरळ भावार्थ आहे. आता या ओवीचं आपण आध्यात्मिक चिंतन करू. आपलं इष्टलिंग कसं आहे? सततत्व आहे. त्रिकाल अबाधित चैतन्याचं प्रतीक असलेलं सत इष्टलिंग सत आहे. गुरु चित्त स्वरूप आहे, चैतन्य स्वरूप आहे. आणि जंगम क्रियाशक्ती रूप आनंद स्वरूप आहे. माऊली म्हणतात, एक निर्गुण मूर्ती त्रिभागा आली. तो निर्गुण निराकार परमात्मा भक्ताच्या कल्याणासाठी गुरु झाला. आदिनाथ गुरु सकळ सिद्धाचा. संत म्हणतात, सर्वाचा गुरु तो महादेव आहे. त्या महादेवानं शरीर धारण केलं आणि भक्ताला उपदेश केला, शिष्याला उपदेश केला. तर ते देहधारी शरीर हे गुरुचं शरीर आहे. गुरु म्हणजे ज्ञान. आपण गुरु महाराजाचा, परमपूज्य आप्पाचा अनुभव घेतलेला आहे. गुरुचं स्वरूप जाणून घेतलेलं आहे. गुरु म्हणजे कसे असतात? सदैव शांती. त्यांच्या जवळ गेल्यानंतर त्या वातावरणात शांती भरलेली असते. कितीही अशांत माणूस आप्पाच्या चरणाजवळ जाऊन बसायचा मठामध्ये, त्याच्या मनातली सगळी अशांती निघून जायची आणि त्याला प्रगाढ शांती प्राप्त व्हायची. ज्यावेळेस तो नतमस्तक व्हायचा, साष्टांग नमस्कार करायचा आप्पाच्या चरणी, त्यावेळेस त्याला प्रगाढ शांतीचा अनुभव यायचा.
गुरुचं स्वरूप शांत स्वरूप आहे. गुरुचं स्वरूप प्रेम स्वरूप आहे. त्या मठामध्ये आप्पाच्या चरणाजवळ बसलेला असताना त्या मुखातून प्रेमाचं शब्द अमृतमय वाणी प्रकट व्हायची. प्रत्येक माणसाला, लहान लेकरू जर आलं, कवा आलो, कसं चाललाय अभ्यास, असं आदरपूर्वक गुरु माऊली बोलायचे. कुणालाच माऊली आरतुर कधीच बोलायचे नाहीत. आणि सगळ्या माणसाला आप्पा माझे आहेत, आप्पा माझ्या जवळचे आहेत असं वाटायचं. कारण गुरु माऊली प्रेम स्वरूप असतात. गुरु माऊली आनंद स्वरूप असतात. परमपूज्य आप्पाच्या जवळ गेलं, तिथं बसलं, सगळी दुःख तुझं पाहता माऊली, पाप ताप दैन्य गेली. माऊलीच्या चरणाजवळ गेलं, माऊलीचं सुंदर रूप, पवित्र भस्म लावलेलं, कुंकुम लावलेलं, गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळ, दंडावर सुगंधित फुलाची माळ, मनगटावर माळ, पांढरा शुभ्र शर्ट, पांढरी धोती, चांदीच्या पाट्यावर ठेवलेले पाय, पायाला लावलेलं भस्म, अंगठ्याला लावलेलं हळदी कुंकुम, वरी वाहिलेले बेलव पत्र आणि त्या श्री चरणावर साष्टांग नमस्कार करत असताना ठेवलेलं आपलं मस्तक. काय ह्याच्यापेक्षा मोठा आनंद कुठेही नाही. कारण आनंदाच्या आड जर कोणती वस्तू येत असेल, आप्पा म्हणायचे तुम्ही आनंद स्वरूपच आहात रे राजांनो, पण स्वार्थ आणि अहंकार या दोन गोष्टी तुम्हाला त्या आनंदाच्या जवळ जाऊ देत नाहीत. मग आप्पा तुमच्या जवळ आल्यावर आम्हाला आनंद का मिळतो? तर आप्पा म्हणायचे माझ्यापाशी आल्यानंतर तुमच्या मनातला स्वार्थ आणि अहंकार दोन गोष्टी तात्पुरत्या बाजूला सरकतात आणि तुमचं मूळ स्वरूपाची तुम्हाला माझ्यापाशी असेपर्यंत अनुभूती येते. म्हणून तर म्हणतो तुम्ही स्वार्थ सोडा, अहंकार सोडा आणि तूची करता करविता, देवा अवघी तुझी सत्ता, आम्ही बाहुल्याच्या जाती, सूत्र दोरी तुझे हाती, जैसे नाचविशी देवा तैसे नाचू सदाशिवा. शिवदास म्हणे आता आम्हा लावी भक्तिपंथा. आप्पा म्हणायचे राजा हो, अहंकार जर तुम्हाला सोडायचा असला तर तुम्ही ईश्वराला, सद्गुरुनाथाला तुमचं मी पण समर्पित करा. करते करविते माझे सद्गुरुनाथ आहेत, त्यांच्या हातातली बाहुली होऊन राहा. कधी मोटरसायकलवर प्रवास करायला लावले, माऊलीची इच्छा. कधी कारमध्ये प्रवास करायला लावले, माऊलीची इच्छा. कधी विमानाचा प्रवास मिळाला, माऊलीची इच्छा, माऊलीची कृपा. कधी आलिशान गादीवर झोपायला मिळालं, माऊलीची कृपा. आणि कधी ढेकळाच्या रानात झोपावं लागलं, माऊलीची इच्छा. असा भाव ठेवल्यानंतर तुमचा स्वार्थ म्हणजे माझेपणा, अहंकार म्हणजे मीपणा निघून जाईल. असे गुरु, अशा गुरुच्या जवळ गेल्यानंतर आप्पा मग आम्हाला ही आनंदाची अनुभूती मिळण्यासाठी साधना काय आहे? तर आप्पांनी सांगितलं इष्टलिंग. तुम्ही चैतन्य स्वरूप आहात, पण ह्याची अनुभूती येण्यासाठी जसं दुधामध्ये तूप असतं, ते तूप काढण्यासाठी काही प्रक्रिया कराव्या लागतात, तेव्हा ते तूप मिळतं. तसं तुमच्या हृदयातल्या चैतन्याचा अनुभव येण्यासाठी तुम्हाला इष्टलिंगाची दीक्षा घ्यावी लागेल. मग साधकाला आनंद होतो आणि आप्पा मला द्या दीक्षा. त्यावेळेस गुरु माऊली लिंगांगाचं लग्न लावतात. म्हणतात हा लिंग तुझा पती आहे आणि तू त्याची सती आहे. लिंगांगाशी लग्न गुरुनाथे लाविले, त्यात तेथे ध्याता भले एकनिष्ठ.
तया विन अन्य दुजिया ते ध्याता व्याभिचार माता शीघ्र वैसे. हा इष्टलिंग तुझा पती आहे. हे इष्टलिंगामध्ये गुरुची मूर्ती आहे, तुझा प्राण आहे असं समजून प्राणपणाने याची पूजा कर म्हणून गुरु महाराज सांगतात. आणि हा साधकाला लिंग प्राप्त होतो, तो भक्ती करतो. आणि भक्ती करत असताना पुढं माऊली म्हणतात जंगम. त्या शिवाचं तिसरं रूप आहे जंगम. मग वीरशैव सिद्धांत जंगम कोणाला म्हणतो? जे शिवयोगी, ज्यांनी स्वार्थ आणि अहंकार सोडलेला आहे आणि धर्म प्रचारासाठी, जंगम आनंद स्वरूप आहे आणि त्या आनंदाची अनुभूती देण्यासाठी गावोगावी जो फिरतो आणि तिथं जाऊन धर्म प्रचार करतो, त्याला माऊली जंगम म्हणतात. मग जंगम कसा असतो? जंगम म्हणजे भगवे कपडे घातले म्हणजे कोणी जंगम होत नसतो, तो ज्ञानी असावा लागतो. त्याला शिवयोग शास्त्र, वेदांत, सिद्धांत, परमरहस्य, शिवतत्वाचं पूर्ण ज्ञान असावं लागतं. त्याला सत चित आनंद स्वरूपाची अनुभूती असावी लागते. तरच तो गावोगावी जाऊन शिष्याच्या मनातील, भक्ताच्या मनातील अंधकार दूर करण्याचा प्रकाश, त्याला म्हणतात जंगम. ज्याला संसारातील कोणत्याही वस्तूची अभिलाषा किंवा मोह उरलेला नाही, आता मला काही मिळवायचे नाही ना मला काही गमवायचे नाही, उरलो मी उपकारापुरता, असा ज्याचा भाव झालेला असतो. भारी कपडे लत्ता, फिरायला भारी गाडी, कुणाकून दक्षिणा, अशी काहीही अपेक्षा त्याला नसते, कारण तो शिवानंदामध्ये नित्य तृप्त असतो. तोच जंगम असतो. त्याच्याकडं अद्वैत वृत्ती असते. तो गुरु, लिंग, जंगम या तिन्हींना एकच मानतो. त्याच्या दृष्टीनं भक्त आणि देव याच्यात भेद नसतो. जंगमाचं स्वरूप काय? तो निर्मळ असतो. निर्मळ तरी कैसा, पाताळ गंगेचा ओघ जैसा, ज्याचे मन आरशाप्रमाणे स्वच्छ आहे, ज्याच्या अंतकरणात केवळ प्रेम भरलेला आहे, त्या अंतकरणामध्ये जवळ काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे षड रिपू जवळ सुद्धा ज्याच्या येत नाहीत, अशा ज्याचं अंतकरण आहे तो जंगम. जंगमासाठी राजा आणि रंक राजाच्याही दरबारात त्याला उपदेश करण्यासाठी जातो आणि रंकाच्याही दरबारात गरीबातल्या गरीब भक्ताकडेही तितक्याच प्रेमानं जातो, आनंदानं जातो. त्याला शत्रू आणि मित्र सर्व सारखेच असतात. तो सर्व प्राणी मात्रामध्ये शिवाचे स्वरूप आहे, अशा भावानं समाजामध्ये धर्म प्रचार करणारा जंगम असतो. निरपेक्षता हा जंगमाचा सर्वोत्तम गुण आहे. जंगम हा समाजाला दिशा देण्यासाठी सतत भ्रमण करत असतो, गतिमान असतो. तो स्वतःच्या स्वार्थासाठी एक श्वासही घेत नाही. त्याचा प्रत्येक श्वास लोककल्याणासाठी समर्पित असतो. असा जंगम माऊलीने या ओवीत सांगितलेला आहे. ज म्हणजे जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून तो मुक्त असतो, तो अखंड जीवन मुक्तीचा अनुभव घेत असतो. ग म्हणजे गतिमान असतो. अज्ञानामध्ये अडकलेल्या जीवाला ज्ञानाकडे नेण्यासाठी, प्रपंचात अडकलेल्या जीवाला परमार्थाकडे नेण्यासाठी तो सतत फिरत असतो.
म्हणजे मग्न असतो, तो सदैव शिवनामात आपल्या आत्मस्वरूपात मग्न असतो, असा जंगम माऊलीने या ओवीमध्ये सांगितलेला आहे. जंगम ही एक अवस्था आहे. खऱ्या जंगमाचं लक्षण म्हणजे तो देही असूनही विदेही असतो. तो आपल्याला हाडामासाचा देह जरी दिसत असला, आपल्याला धर्मप्रचार जरी करत असला, स्वामी तशी घरी जातात, सगळ्याच्या गळ्यात इष्टलिंग आहे का पाहतात, आणि नसेल तर इष्टलिंग बांधायला सांगतात, सर्वाला भस्म लावण्याचा उपदेश करतात, आणि त्या घरचा केवळ प्रसाद घेतात. बिन्ने विन आणिक काही तया घेणीच नाही, सोने रुपे आदी न शिवी हाती. तो फक्त ज्या घरी गेला तिथं त्या घरी लोकांना, त्या भक्तांना उपदेश करतो, आणि एक पैसाही दक्षिणा न घेता केवळ प्रसाद घेतो. सोनं रूप, त्याच्यासाठी सोनं चांदी हे दगडा समान असते. तयाशी लोह कांचन गारा आणि समरत्न, मान अपमान समान आनंद भरीत सर्वदा, असा जंगम तो असतो. आणि भक्ताला गुरु हा ज्ञान देणारा, लिंग हा माझ्यासाठी उपासनेसाठी गुरुनं दिलेलं माझ्या आत्मस्वरूपाचं प्रतीक आहे. आणि चालता बोलता शिवयोगी हा जंगम आहे. हे तिन्ही वेगळे वेगळे वाटले तरी त्याचे मूळ एकच आहे. जेव्हा साधकाला याचा खरा बोध होतो तेव्हा त्याचे भेद नष्ट होतात, सर्व एक रूप दिसू लागतं. आणि असा साधक भक्तस्थल, माहेश्वर स्थल, प्रसादी स्थल, प्राणलिंगी स्थल, शरणस्थल आणि ऐक्यस्थलात जातो. त्यावेळेस त्याला अनुभूती येते, माझाच आत्मा गुरु स्वरूपानं मला त्याने ज्ञान दिलं, आणि लिंग स्वरूपानं मी चैतन्याची पूजा केली, आणि जंगम स्वरूपानं आनंदाची अनुभूती देणारा तो माझाच आत्मा आहे, असा त्याला ऐक्याचा बोध होतो, असं माऊली या ओवीतून सांगतात. ओम शांती शांती शांती.